तिनं पागल करून टाकलं. काय गरज आहे मी म्हणतो तिला इथं आणायची? आणायचंच नव्हतं ना. जो आपल्याला आवडत नाही आपल्या घरच्या लोकांना त्याला आणावंच नाही घरात. आता मी घरातून काढू तर काढू कशी हे नाही समजून राहिलं. एवढे प्रयत्न करून राहिली. हा येले म्हणतो तर सप्पा म्हणते काही आहेच नाही, काही आहे नाही तर मग तिला वावरातही नेते, मजुरही सांगायला लावते, घरातलं आता लग्न येवाचं कामही करायला लावून राहिले. हा सगळंच करायला लावून राहिले. मला म्हणते अजून काही आहेच नाही म्हणते. आता मी ऐकू तर ऐकू कोणाची? ते तर म्हणतेच म्हणते, गावातले लोकही तसेच म्हणते. अशी आहे तशी आहे, तिनं महिला मदत केली म्हणते. आता मदत केली तिनं माई म्हणून मी तिला आता का माझ्या डोक्यावर घेऊन नाचू काय? हा केली असं. आता तेव्हा केली तेव्हा तिचा नवरा होता. हा मग केली तर आणि आता तिचा नवरा आहे नाही म्हणून काही मी काय तिला माझ्या घरात ठेवून देऊ काय आणून? असं होऊन राहिलं. मला झोपतो तर झोपतो, झोपेतून उठून बसतो. पण हाय काय मी फिकर जराशी कोण आले? हा ह्या माणूस अजून आला नाही इकडे. जराशी बोलली चालली असती तसंही कोणी जरासं जोपर्यंत मनातली भडास नाही काढत आणि जोपर्यंत जरासं भांडण नाही करत माणसासोबत तोपर्यंत झोपच येत नाही. काहून तर काय माहित. आता तर असं भांडण करायला मन करून राहिलं. पण हा माणूस येऊन नाही राहिला घरात. भांडणाच्या धाकानं भेटे तिकडल्या तिकडेच राहते. मला तर असं वाटते तिच्या खोलीत तर नसून गेला ह्या जाऊन टोका याले. आता शांताबाईला म्हटलं, शांताबाई म्हणे नाही म्हणे काहीच नाही म्हणे. मलाच समजायला लागले ते. आता जेव्हा ज्याच्यासोबत होते त्यालाच माहित राहते नाही काय, आणि ज्याच्यासोबत होत नाही तर त्याला काय समजते आणि त्याला कराच काय लागते काही बिहो कोणासोबत. गावातल्या बाया आपल्याला काय मदत करायला जाईल. त्याला तर वाटत असून बरं होऊन राहिलं गंगाच्या घरात. हे मी चांगले नाही राहत ना त्याच्यासोबत. आता मलाच चांगलं नाही लागून राहिलं गड्या. कोणत्याच बाया माझ्यासोबत चांगल्या नाही वागून राहिल्या आता. हा तिच्यासोबत लागून तर चांगले बोलते. असं काय आहे तिच्यात मायात काय नाही आहे. मग पोट्टी पोट्टी तर पोट्टी तशीच आहे. आता तिच्यासोबत जराशी वाईट वागली त्या दिवशी. तिला म्हटलं पैसे नाही आहे असं नाही तसं नाही. हा तर तिनं काय म्हणते तर सारखी मावशी जवळच चालली गेली. हा तसे तिनं लहानपणीपासून लाड केला तिचा जास्त असं राहते. तर तिला मावशीचीच ओढ लागून गेली, राहिली मायची. मायनं एवढं केलं असेल तर भुलली ते. आता सुनीले म्हणतो तर सून तर मग मेंढाळच आहे. आता त्या सुनीसोबत बोलावं तरी काय बाई? हो ना नाही करते, जास्त बोलतही नाही, काही म्हणतही नाही कोणाला घरात काही. मग का कुठं गेले होते आतापर्यंत? किती वेळची वाट पाहून राहिली मी तुमची खोलीत याची. हा याचा पत्ता नाही अजून. कुठे गेले होते म्हटलं? कुठं गेलो म्हणजे गावात होतो. मित्र मंडळी राहते बसली. बसा घंटाभर आपलं मंदिराच्या तेवढ्यात. संध्याकाळची आरती गिरती नाही होत राहत काय? मग बसलो होतो तिथं मंदिराजवळ. सगळे होते बसले, शांताराम भाऊ घेऊ सगळेच होतो आम्ही बसलो. काहून काय म्हणत होती मला तू? मला काय म्हणता का खोलीत झोपणार आहे? कुठं जाऊ नाही येऊ नये, कोणात बसू नये का? चार माणसं आहेत. आणि मुन्नी मुन्नी कुठे आहे मग? मुन्नी मुन्नी काय मी काय घेऊन फिरून राहिलो का तिला सोबत? हा मी माणसाहीत बसलो होतो म्हटलं. तर काही त्या माणसाहीत घेऊन बसलो होतो काय तिला जाऊन तिथं? असं तिच्या खोलीत असं झोपली नाही तर गेली असं कुठं. मला वाटतं रश्मीन ते बाहेर गेल्या वाटते दोघी जणी. हो मग आणि मी तिथं बसलो होतो, तिथून जाताना दिसले मला. मी काय बोललो नाही, गेलो असं कुठं. रश्मीन ती गेली कुठं गेल्या त्या दोघीच्या दोघी? हा काही आणा सवरायला गेला असन. म्हणजे मायले म्हणता नाही येत तिले. तिले घेऊन चालले कुठे? हा जशी काही तेच आता पुरं करून. हा लोकांना मग आता त्या सोयऱ्याने विचारलं म्हणजे का माय नाही करून राहिली, हेच काम करून राहिली, हे कोण आहे म्हणून मग विचारलं म्हणजे मग विचारलं तर विचारलं, नाहीतरी तुला तर काही फिकर आहे नाही. त्याचा सपास म्हटलं तिले. तू करत बस, पैसा लावत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. मग मग तिने तिला पकडलं आणि तिला म्हटलं मावशी करू लाग म्हणून. मग आता करू लाग म्हटलं, कोणी करून राहिलं तर आता काय तुझ्या पोटात दुखू देतं? करून राहिली ना ते. अडीअडचण पैसाही लावते म्हटलं ते. तिला सप्पा म्हटलं तिले. म्हणे किती काही पैसा लागू म्हणे, मी लावतो म्हणे बाई म्हणे तुले म्हणे. हा ते काय बिना पैशाची आहे काय? तिनं कुठून आणला पैसा? पैसा आहे का तिच्याजवळ? तिच्या घरचे तर काही नाही दिलं तिले. तसंच हात धरून काढून दिलं. हात धरून घरच्यानं काढलं, नवऱ्यानं तर करून ठेवलं ना तिच्यासाठी. नवरा काय असाच मरून गेला तिचा? ते घर कायच्या पैशात घेतलं मग एवढं मोठं? 4.5 लाख रुपये दिले म्हटलं तिनं नगदी पाटलाले. हा अन ते सोड, अजून म्हटलं तिच्याजवळ पैसा आहे. आता ते वावर घेतो म्हणते. मग एखादं वावर घेऊन घेतो म्हणते अडीदडीले. एखाद्या गावात दुकान टाकून घेतो म्हणते. मग पैसे नाही का तिच्याजवळ? एवढे पैसे देऊ काय आपण तिला वावर घेऊन घ्या जोगते? आणि ते 4 लोकांसोबत चांगली राहते जराशी. कोणाही सोबत बोलते, कोणाचा हातभर इतभर करून घेते, म्हणून तिला कोणी मदत करते. बस एवढंच आहे. आणि तू कशी आहे? तू वचकन अंगावर धावतो कोणाच्या. दोघीत तुमच्या ह्या स्वभावात फरक आहे. मग म्हणतं का तिला कोण विचारते मला कोण नाही विचारत. हो मी आता काय म्हणजे दुश्मनीच करून ठेवली आहे लोकांसोबत. वैरच आहे माझ्या गावातल्या लोकांसोबत नाही काय? त्या कोणाला सोडलं हे सांग मला. त्या परमिलालेच म्हणतो, कधी कोणा त्या रंजुलेच म्हणतो, कधी कोणालाच म्हणतो. हा म्हणजे मी काही एवढं काय रस्त्यावर पडलो आहे काय? का कोण्या बाईच्या मागं फिरन? हा बयाळासारखी कोणाच्याही मागं लागून जातं. आणि मग बाया काय राग नाही करणार तुया? ते राग करते मग बाया. हा लोक बोलत नाही. आता शांताराम भाऊ तर कोकणाही फिरते. हा कोण्या बाईसोबत मजाक करते, काही करते. मग काय ते शांताबाई अशाच म्हणते काय? असे आहे तुम्ही तसे आहे, त्या बाईला बोलतेच काय? मजाक असते माणसाची 2 मिनिटाची. मग काय घरी घेऊन जाते का त्याला? ते तुझी बहीण होय, दुखी सुखी आहे आता. तिच्यासोबत जराशी चांगली राह. तिला बिचारीला सहाऱ्याची गरज आहे आता. त्या तर तिला सहारा दिला तर ते काय मला म्हणन? हा तुलाच म्हणन ते.
अरे तशी नाही आहे ते मुन्नी. आता कसं असते, दुखी आहे बिचारी, तर म्हणते. आता त्या जर तिचं काम केलं तर तिला मला नसतं म्हटलं. ते घर गिर घ्यायचं हे होतं. आता गावात जो विश्वासाचं राहील त्यालाच म्हणन ना. आणि तिला माहित आहे बहिणीसोबत आपण बोलत नाही, बहीण तर ही अशी करते, हाकलून देईन आपल्याला. म्हणून तिनं मग मला म्हटलं, फोन केला तिनं त्या दिवशी. बापू अशी अशी गोष्ट आहे म्हणजे, जेव्हा ती पहिल्यांदा आली होती ना तेव्हा तिनं मला फोन केला होता. मग त्याच्या पहिलेच नाही म्हटलं, घर घेऊन ठेवलं, बुक करून ठेवलं होतं. मग आली ते, तर मग पैसा दिला तिनं काढून. देतो म्हणे बापू, मी म्हणे पैसा काढून. एवढा पैसा दिन काय मी तिले? दिन तर किती दिन माणूस, 10,000-20,000 रुपये? एवढे दिन काय एकदम 4.5 लाख रुपये दिले तिनं मोजून. मग मी म्हटलं त्याजवळ पैसा आहे, पैसे गिश आहे म्हणे बापू माझ्याजवळ म्हणे. हे म्हणे येईन पहिलेच माझ्यासाठी करून ठेवलं म्हणे, कारण कधी माणसाचा भरोसा असते काय म्हणे. म्हणून आहे म्हणे माझ्याजवळ पैसा गिसा. पण सोड, तुला कायले सांगून राहिलो मी एवढ्या गोष्टी? तुला सांगू नये काही अर्थ आहे काय? हा, आता तुला सांगन अजून तू घंटाभरात तशीच करशील. अशानं गंगा तू एकटी पडून जाशील, सगळी एक होऊन जाईन, तू एकटी पडशील. काय भाव पडन तुले? मायानं सगळेजण तुझ्याजवळ येते का नाही बा? अन जाऊ दे हाय बा म्हणून. हा, नाही तर मग अशानं काय आहे, पोरगी म्हटलं लग्न झालं का तिच्याच जवळ जात जाईन, येत नाही जाईन तुझ्याजवळ. चांगली बाग आतापासून. जवायसोबत तू असेच करशील, जवाई तिथंच जात जाईन. जो प्रेम देते त्याच्याजवळच जाते कोणी. हा, सून पोरग तिलेच मावशी मावशी करन. मग पडशील तू एकटी, मग अजून दुखावली जाशील. मी काय एवढी वाईट आहे का मग? हा, एवढी वाईट बनतो काय, एवढी बोलतो काय मी कोणाले? बापा बोलतच तर राहतं, कधी कोणी आलं कटच कणीच कर बोलतच राहतं त्याले. मग आता आपल्याला काही वाटलं तर बोलणार नाही काय? असं सोडून देईन का माणूस? आता पोरीनं चुकीचं केलं तर पोरीला बोलणार नाही काय? काय गंगा, मानतो मी बोला लागते. केव्हा बोला लागते? करायच्या पहिले. करून दिलं सारं झालं. हा, जोडणूक झाली, आता लग्नाचा टाइम आला, साक्षगण झालं. आणि आता जर बोलशील तू पोरीले, आता शोभते काय हे बोलणं, सांग बरं तू. तेव्हाच करून नाही देते. मग तिला म्हणते का तू तुझ्या हातानं हात धरणं चालली जाय त्याचा, मी काही करून देत नाही. असं कोण नाही म्हटलं त्या? म्हणा लागत होतं, पण नाही. तेव्हा करून दिलं, सारं केलं. बरं काय खोटं आहे त्या पोरात? पोरगं चांगलं आहे, आई वडील चांगले आहे, घरदार चांगला आहे, सगळं बरोबर आहे. सुखात राहते पोरगी तिथं. मग मग कसं पाहिजे आता? असं नाही पाहिजे तर तुले? पण मला नोकरीवाला पोरगा पाहिजे होता ना तिच्यासाठी. हा, माझं एक स्वप्न होतं का माझ्या पोरीसाठी नोकरीवाला नवरा भेटला पाहिजे. माझ्या लहानपणापासूनचं स्वप्न होतं का मला नोकरीवाला नवरा भेटला पाहिजे. नाही भेटला. तेवढं माझं शिक्षण नव्हतं, तेवढी ऐपत नव्हती, म्हणून नाही भेटला. मग आता पोरीसाठी आपण स्वप्न पाहिणं काही चुकीचं आहे काय? तुम्ही सांगा बरं. चुकीचं नाही आहे, पण हे सगळं होईनच जे आपण सोचतो, हे तर बरोबर नाही ना. सगळं जे सोचलं ते होतच असते काय? कधी होत नाही. जे सोचतो ते कधी कधी होत नसते. आणि नोकरीवाल्यापेक्षा ताण जवळ आहे म्हटलं ह्या तुया. बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन काय म्हणते? अरे नोकरीवाल्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट कमावून घेते म्हटलं. आणि चार चौघात बसती, टाईमचा बांधला नाही राहत. नोकरीवाला तरी टाईमचा बांधला राहते, सुट्ट्या भेटत नाही, काही नाही. हा, अडलाच राहते कधी. आता याला नाही भेटत, मग याला बिझनेसवाला काय आहे? 4 माणसं असते त्याच्या हाताखाली, माणसाच्या भरोशावर सोडून देते, येऊन जाते. कधी वडील पाहून घेते, कधी काही करते. नोकरीवाल्याची ह्या बिझनेसवाल्याची सर येते काय नोकरीवाल्याले? ठराविक पगार येते म्हटलं त्याचा. महिना सरला का सरला त्याचा पगार. आणि ते तुझ्या स्वप्न होतं नोकरीवालाच पाहिजे म्हणून. पण पोरीचं स्वप्न, तिचं स्वप्न कुठं गेलं म्हटलं? जसं त्या तुझ्यासाठी पाहिलं, तुझं पूर्ण झालं नाही, तसं तिनं तिच्यासाठी पाहिलं आणि ते पूर्ण झालं नाही, तर मग ते अजून तिच्या पोरीसाठी पाहिजे. आणि इथं संपा लागते ही गोष्ट. समोर वाढून काही अर्थ नाही आहे. प्रत्येकाचं नशिबाचं प्रत्येकाला भेटत असते. तुझ्या नशिबाचं तिला भेटणार नाही, तिच्या नशिबाचं मला भेटणार नाही. म्हणून समजून घ्या आता काही गोष्टी. लय चुकली हो मी रश्मीचे बाबा, लय चुकली. जेव्हा त्याला बोलतच राहतो. हा, सून दुरावून गेली, पोरगी दुरावून गेली, पोरग दुरावून गेलं. गावातले लोक माझ्यासोबत धड बोलत नाही. तुम्ही दूर दूर चालले, बहीणही दुरावून गेली. आता मलाही एकटं एकटं वाटायला लागून गेलं सगळं. चुकली ना, चुकली तर आता रस्ता आहे ना तुझ्याजवळ. हा, आता सरळ रस्ता पकड आणि सगळ्यासोबत चांगली वाग. आता पाय, आता नवीन रिश्ता जुळला. आता त्याच्यासोबत कसं आहे, त्याच्यासोबत जर तू चांगली नाही वागशील तर ते एका झटक्यात तुझ्यासोबत रिश्ता तोडून टाकन. हा, त्याला त्याच्या सुनीशी मतलब नेली पोरानं पोरगी, त्या पोराला किती बोलून घेतलं. ज्याने त्याला बोलशीलच अशी तर कसं जमणार आहे? नाही, आता नाही बोलणार मी कोणाला. ठीक आहे, बोलजो नको आता. मग आता शांत राह. आता काय नाराज होऊन काय करतं? भाऊजी, भाऊजी. हा, बोल ना मुन्नी, काम होतं? काम होतं काय काही? हा भाऊजी, काम होतं. बरं बरं, आलो आलो, थांब तिथंच. बरं गंगा, येतो मी, काय थोडंसं काम आहे मुन्नीले. काय हाय? आता इथं जमतन सुधरून राहिलं होतं, तर आता अजून ते लाईन आवाज हाय. आता इथं चालली असते अंदर तर काही काम होतं इले, तर तिथे न्यायची काही गरज होती काय? किती काही म्हणू तरी मला याच्या मागं मागं जाऊन पास लागल. काय खरं आहे, काय खोटं आहे? माणसाचं काय, माणूस तर बातच बैले गोडगोड बोलून हुडकवून लावते. मी तर इथूनच पाहतो आता हे काय करते. तर बरं झालं तिकडे निघेली, इथंच आहे हॉलमध्ये. काय म्हणत होती मुन्नी? काय साठी बोलावलं? आता झोपतो म्हटलं जरासं, दिवसभर काम करू करू थकून गेलो, म्हटलं झोपून राहतो म्हटलं. आणि तू इथं बसली आहे का? तू झोपून राही ना आता. मजूर नेलं, सानं नेलं, झोपली नाही ना काही नाही, तर थकल्यासारखं लागून राहिलं का तुला? भाऊजी, बरोबर आहे तुमचं. मी आता याच्यासाठी बोलावलं तुम्हाला. थांबा, रश्मी येते आता. रश्मी अंदर आहे. तर मी काय म्हणत होती, आपल्याला आता लग्नाच्या याच्या हिशोबानं तर कोण कोण येते, काय काय येते, त्याची लिस्ट बनवा लागेल ना म्हटलं. आता दिवस राहिले कमी, तारीख गिरीख काढून घ्या. हे ते मी याच्यासाठी बोलावलं तुम्हाला. आता गंगाबाईसोबत जर बोलली तर ते म्हटलं मला अजून काय म्हणते ना काही नाही. आणि रश्मी म्हणे, आई मावशी म्हणे तयारी करायला लागते म्हणे लवकर लवकर म्हणे. कारण का म्हणे
मग आई काही ऐकत नाही म्हणे, म्हणून मी तुम्हाला लपून बोलावलं भाऊजी. नाही तर कसं आहे, अजून असं होईल का तिच्याच भरोशावर आहे का बा, मी नाही करू शकत काय, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. हो माय बिन आपल्याला लिस्ट गिस्ट बनवा लागते पाहुण्याची, नाही काय? पाहुण्याची लिस्ट आहे, मग तिला गंगालेच विचारायला लागेल ही गोष्ट. कसं आहे आता, परिवारातले पाहुणे घेऊन तिलाच माहित आहे इकडचे इकडचे तिकडचे, आणि पुराचे इकडले पाहुणे विचारपूस करा लागल, नाही काय? भाऊजी पोराच्या इकडले काय विचारपूस करायला लागते आपल्याला, ते तर तेच लोक पाहिजे, ते थोडी द्या लागते आपल्याला पत्रिका. फक्त आपल्या इकडचे मोजके मोजके. रश्मी म्हणे जास्त पाहुणे नाही पाहिजे म्हणे, मला म्हणे थोडे थोडे करा म्हणे, थोडक्यात निपटवा म्हणे, अशी म्हणून राहिली ते. आणि ते हॉलचं म्हणे बाते, हॉल बुकिंग करा म्हणे बाबा म्हणे, नाही तर मग मग बुक होते म्हणे, मग वेळेवर भेटत नाही म्हणे, घरातल्या घरात साक्षीबंद झालं म्हणे मागच्या वेळेस, अशी म्हणे ते. बरोबर करू ना, आज शिवून पडलं काय? आता झोपू द्यायला लागत होतं मला, मी थकून गेलो. मला कधी थकलं म्हणजे मग सुचत नाही काही. बरं ठीक आहे भाऊजी, झोपा मग तुम्ही, जा मग. आणि मी काय म्हणतो, मी आता माझ्या घरी जातो म्हटलं बा, मला इथं गमत नाही, तिकडेच जातो मी. तिकडेच कशी 2 कामं करतो राहतो कोणी, तर मला बरं वाटतं जरासं. लागन तर तुम्हाला वाटलं काम पडलं तर तुम्ही तिकडे येऊन जात जा, पण मी तिकडेच राहतो, मी इथं राहत नाही, गमत नाही मला इथं. आता काय आहे तिकडे, इकडेच राही ना आता लग्न होईपर्यंत. आता लग्न होते रश्मीचं, कसंही आता हातभारे होते गंगाले, आपल्या सोनबाईले हातभारे होते जरासा. दोघी तिघी असल्या तर मिळून मिसळून करून घेते. आणि काय म्हणते आता वावरातही काय म्हणते मजूर पाहिजे. आता गंगाचं नाही येणं झालं तर तुला तर मजूरही नाही लागते. पैसे गिसे पाहिजे का तुले? पैसे पाहिजे तर सांगतो. नाही नाही भाऊजी, मला नाही पाहिजे पैसे गिसे, पैसे आहे माझा, पैशाचा विषय नाही आहे. पण याच्यासाठी म्हणून राहिली का, कसं आहे मला कधी माझ्या घरात शांतीनं झोप येते, म्हणून म्हणतो. भाऊजी मी काय म्हणतो, माझ्यासोबत उद्या बँकेत चला ना काय पैसे काढायसाठी. पैसे काढू म्हटलं, रश्मीसाठी काही घेईन म्हटलं ना, तर त्याच्यासाठी काढू म्हटलं पैसे. आता मागल्या दिवशी काढले होते, 5 लाख रुपये काढले होते मी. तर 4.5 मध्ये ते घर घेतलं, आणि 50,000 मग ठेवले होते. मग खा प्यायला हे ते लागतेच ना आपल्याला. आहे म्हणा काही पैसे माझ्याजवळ, असं नाही आहे नाही म्हणून, पण अजून आणतो म्हटलं मग 50,000 रुपये काढून. आता कायले पाहिजे, जेवढे आहे तेवढं भागून टाकणं. असे पैसे खर्च करशील तर जमन काय? पुरवा लागते ना पैसा. तुलेच आता तू सांग, काम झालं नाही झालं समोर चालून कुठून आणशील मग पैसा? चल आता राहिले तर घर झालंच आहे, पण काय म्हणते तर मग आता तुला खा प्यायला यायला पैसा लागला ना. कामाला जाईन ना भाऊजी, मी कामाला नाही चालली काय आता, येते आपलं पोटा पाण्यापुरतं कसंही, ते येते. आणि मी काय म्हणतो भाऊजी, मला कोणी असं वाटून राहिलं का हे घर विकून टाका, आणि दुसऱ्या कोण्या गावात चाललं जाऊ घर घेऊन राहासाठी. काय करता इथं तुमच्याही भोवती फालतू मग मायानं. तू सांग, तुला कोणी सहारा आहे काय म्हणे तिकडे? हा, सहारा असन तर आम्ही काही म्हणत नाही. चल बा भाऊ भाषेचा सहारा असन तर अलग गोष्ट आहे, पण आता कोणी आहे नाही. मग तू पहिली इकडे आली, इकडे आली आता अजून तिकडे जाशील काय? अरे आता ते बोलते बोलतच असते, आता बहीण होई तुही, दुसरं कोणी होई काय? आमच्यासारखं जर बोललं तर काही वेगळीच गोष्ट आहे बा. आता लेकरही जीव लावते, आता राही इथं कायला जातं तिकडे. बरं जात भाऊजी, तुम्ही आराम करा बरं आता. ते रश्मी काय गेली तर अटकली अंदर, मी जातो आता. ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, जाऊ दे मला आता. बाबाईला असं वाटते का स्वतः मीच हुशार आहे बा. हा, मी तिच्या यानं तर बोलली तशी, ते मस्त लपू लपू ऐकून राहिली ना, तिथून तिची सावली दिसली, तिला असं वाटलं का मीच हुशार आहे एकटी. भाऊजीला इशारा केल्याबरोबर भाऊजी समजूनच गेले. चल ठीक आहे, जाऊ दे आता. पण आपण काही आहेच नाही ना, असलं तर काहीतरी. पण आता मजाक मस्करी करतेच माणूस, आता कायले करते आपण. बापा कुठं गेलते हो एवढ्या वेळचे, वाटच पाहून राहिली. आणि का जवान हे म्हणून का तुमच्यासाठी काय बसले नाही का बापा कोणी अर्ध्या रातपर्यंत? बसता तिकडे जाऊन न झालं गपाड्यात आणता, आणि इथं काय म्हणते तर घरात वाट पाहत बसते माणूस. हा, सारे जण झोपून गेले आणि तुमचा याचा पत्ता नाही अजून. अरे शांती, तिथं बसलो होतो ना मंदिराजवळ, माणसं माणसं आता बसलो होतो बा, गोष्टी गोष्टी गप्पा करत. आता दिवसभर टाइम भेटते काय आम्हाला? रातच्यानंच भेटतो आम्ही. आता लहानपणापासून सोबत राहिलो. आता कसं आहे, कोणी आपल्या घरचं दुःख सांगते, कोणी सुख सांगते, कोणी लेकराचं सांगते, कोणी बायकोचं सांगते. ऐकाच लागते एकामेकाचं माया भिंत. अरे हो बरोबर आहे, बसले होते, बसाले मना नाही आहे तुम्हाला, पण अशी एवढ्या रातच्यानं येता तुम्ही. आणि मग काय म्हणते तर मला इथं जागर हात बसा लागते, तुमचं जेवाची वाट पाहत. हा, आता यान मग यान, आता यान मग यान. मग इथं काय आहे, काय सून जागणार आहे का तुमच्यासाठी, का पोरगी जागणार आहे? कोण जागते, सारे जण झोपले. ते नातू काय म्हणते, आप्पा कुठं आहे आजी, आप्पा कुठं आहे आजी करत बिचारा झोपून गेला तो. आणि तुम्ही पाहिले तर इकडे अर्धी रात होते तर याचा पत्ता नाही. जेवून खाऊन घेऊन मग झोपत जा तिकडे, बसत जा तिकडे जाऊन. अर्ध्या रातपर्यंत येतही नका रातभर घरी. बरं राहू दे, आता जेवतही नाही मी, आता काही भूकही नाहीये. पोट भरल्या भरल्यासारखंच लागून राहिलं आज. उशिरा जेवलो ना आज वावरत आपण, तर आज कधी असं वाटून नाही राहिलं माय मी जेवावं म्हणून. फालतू कायले गचावर गच ठेवत बसाव, अजून फालतू पोटाले हे होऊन जाते मग. राहू दे, त्याच्यापेक्षा आज जेवतच नाही मी. भारी भारीच लागून राहिलाय आज, काही जेवायची इच्छा नाही करून राहिली. आता असंच झोपून जाऊ. तू जेवली? आता बोलली म्हणून जेवून नाही राहिली काय, एवढा राग आला काय तुम्हाला आताच्या आता? हट माय भीन, शांताराणी तुया कधी राग करतो काही मी? माझ्या शांतीचा मला कधी रागच येत नाही. तू काही बोल, मला काही बोल, 2 शिव्याही देऊन दे ना,
तुया रागीन तर म्हणतो मले, राग नाही येत मले तुया. सगळ्या गावाचा रागीन मले, पण तुया राग येत नाही मले. काय माहित काऊन नाही येत माया बिन राग. एवढी लाडाची बायको कशी आहे काय माहित माई. मॅ त्याच्यावर काही काही बोलत राहता डोकं नसल्यासारखे. हा कोणी ऐकन तर काय म्हणून. काही बोलतो काही मी, काही नसतो बोलत मी, चांगलंच बोलतो. आता पाय, आता आम्ही बसलो होतो शांती तिथं काय म्हणते मंदिराजवळ, तर गंगाराम होता तिथं. गंगाराम होता, गंगारामच्या घरात तर बाबा भलं महाभारत चालू आहे म्हणते, भल्ला सांगितो. आज सगळेच बसलो होतो आम्ही. मग त्याचं झालं चालू. काऊन रे बा काय झालं गंगाराम, तोंड उतरलं होतं तर. काही नाही बा म्हणे शांताराम भाऊ, काय सांगू म्हणे तुम्हाला आता. असं चाललं म्हणे माया, इकडे आणलं तिकडे वीर म्हणे. अशासारखी कथा झाली म्हणे मग आता म्हणे. काऊन काऊन असं झालं म्हणे. हे हो हो बरोबर आहे ना. मुन्नीच्यानं झालं असं ना. मुन्नीच्यानं म्हणले तावले बापा ते. पण काय केलं त्या मुन्नीनं मला हेच नाही समजत. ते तर काही करतच नाही. एवढी शांत तर पोरगी आहे ते. अरे बा काही नाही झालं. आता ते कसं झालं ते तुम्हाला तर सांगितली मी कहाणी. आता काय डबल डबल ते सांगत बसू. आले ते आता सहाऱ्यानं आले त्याचा जखार जरासा द्यायला लागते. मग काही सहारा दिला म्हणून काय झालं काय. ते काय पळून राहिले का हिच्या नवऱ्याला घेऊन गंगाच्या. हे खूपच आहे गंगा, अतिच आहे एकदम. हो त्याच्याहूनच होते म्हणते त्याच्या घरात. ते गंगा खूप बोलते म्हणते, खूप बोलते म्हणते. त्याच्याच्यानं त्याचं जरासं मूळ नाराज आहे. आता लगोर आहे म्हणे पोरीचं. न्यावायत बट्टा लागून राहिला म्हणे माय बिन मले म्हणे. आता काय करू म्हणे, असं वाटून राहिलं म्हणे मले. का काय करू ना काय नाही काही समजून नाही राहिलं म्हणे. तर डोकं काम नाही करत म्हणे. आता जातो म्हणे, लवकरच गेला म्हणा तो. जातो म्हणे, झोपतो म्हणे. मग एका एकाचं सांगितलं बा. मग नाही सांगितलं माया. म्हटलं नाही बा मला तर काही टेन्शन नाही आहे. मै शांताराणी अशी आहे का मला टेन्शन देतच नाही. तिचं मला टेन्शनच नाही आहे. तिच्या कधी नवऱ्यानं 10 बायका घेऊन आल्या तर मै शांताराणी काही म्हणत नाही काऊन आणल्या म्हणून. लबाड आहे तुम्ही एक नंबरचे. असं काय बोलायला लागते तिथं. हा काही मॅच झाल्यासारखं बोलत आहे का. टोकसा नाही का हो तुम्हाला काही. कायले आपापल्या बायकोचा स्वभाव माहित नसते काय आपल्याला. त्याच्याहून म्हणतो मी. आणि मलाही माहित आहे मी असं कधी करत नाही म्हणून. मी करत नाही म्हणून तू चुपचाप आहे. मी ज्या दिवशी करन त्या दिवशी तू तरी चुपचाप राहायचं काय. तुझ्या मला पहिलेच भेव लागते म्हणून तर मी कोणाच्या हातभर दूरच राहायचं जरासं. ते सोडा चापलूशी करू नका, लाडू गोडी लावू नका. मला पहिले कूलर आणून द्या. किती गरमी राहील त्या घरात. हा त्या खोलीत झोपायला मन करून नाही राहिलं म्हटलं माया. कूलर आणून द्या करून राहिली तर. हा मी इथं बसली आहे किती वेळची. हे काय म्हणते पोराच्या खोलीत एवढा मोठा कूलर लागून गेला. अन रुपालीने कूलर लावून घेतला. आणि माझ्या कूलर जायला मागच्या वर्षी तेव्हापासून मला कूलरच नाही आहे. मी काय करू, त्या पंख्यात झोपत नाही मी आज. मला कूलर आणून देत मी आताच्या आताच्या आता मी काय अंबानी होई काय. कमाले बस मी गेल्याबरोबर माझ्यासाठी सगळे दुकानं उघडे आहे. घेऊन जा म्हणून शांताराम भाऊ असे म्हणून काय लोक मले. अहो पण तुम्हाला समजून कसं नाही राहिलं. 8 दिवस झाले ना मी बोंबलून राहिली. हा मग आता पहा आता रात काढतो मी कशी. उद्या मला कूलर पाहिजे म्हणजे पाहिजे. मी आता 1 दिवस राहत नाही. तुम्हाला आता सांगतो मला गमत नाही. नाही तर मग तुम्ही म्हणाल. नाही तर मी कोणाच्या घरी जात जाईन आता झोपायला. घरी झोपतच नाही जाईन मग आता. मॅच झाली काही तू कोणाच्या घरी जाता झोपायले. मला फिरायला लागून अजून तुझ्या मांग. हा ते गंगा कशी फिरते नवऱ्याच्या मांग, तसं मलाही फिरायला लागलं. मी बायको कुठे गेली म्हणून. तू घरी राहत जाय, कूलर आणून देतो उद्या. चालतो दुकानात, नाही तर तू स्वतःच्या हाताने घेजो. कायले गोपालले सांग ना, तू आणते बरोबर. मला कायले जा लागते, तुम्हाला काय जा लागते. पोरगा आहे ना, मग पोरग पद्धतशीर आणते. तुम्हाला काय समजून राहिलं त्याच्यातलं. नाही तर पाहिला होता तुम्ही तुमच्या बापाच्या जन्मात कधी कूलर. आई बाबा काय करून राहिले तुम्ही एवढ्या रात्री. हा कलकल आवाज येऊन राहिला खोलीत. मी म्हटलं काय झालं, येईल कोण बाटून राहिले तुम्ही. बाबा तुम्ही आता आले घरी. तू सांग बा गोपाल, आता तुम्ही मायासोबत नाही रात्रही पुरत नाही तिले भांडाले. दिवसभर तर भांडते, रातच्या नाही भांडते माझ्यासोबत. तुम्ही चुपचाप राहा, शब्द बोलू नका आता. मला त्याला सांगून राहिले भांडते म्हणून. गोपाल आता पाहिजे बाबू, गरमी निघून राहिली काय. हा तुमचे कूलर लागले. मी इथं बसली आहे म्हटलं कवाची. तुझ्या बापाला 8 दिवसापासून सांगितलं ना मला कूलर आणून द्या. गरमी होऊन राहिली. आता तेवढी खिडकी आहे त्या खोलीले आणि पंख्याची हवा राहते म्हणून जरासं बरं लागते. पण आता गरमीचं ते अर्ध्या रातचं ते खिडकी उघडी ठेवत जाऊ काय रे मी. हा एखादा त्याच्यातून चोरगीर धसला म्हणजे. आणि ह्या माणसाला समजतच नाही बा. काय म्हणते दरवाजे खिडक्या उघड्या टाकून देते सण झोपते. आणि आपल्याला जमन काय असं झोपणं उघडे नागड. मग आई मी आणून देतो उद्या, टेन्शन नको घेऊ तू. आई काय झालं, काऊन तुम्ही अर्ध्या रात्री जागेच आहे अजूनही झोपले नाही का. पाहिजे आईन बाबा दोघंही सर तुम्ही. आजी तू उठला काय रे बंटी, तू झोपून राह ना मा. आजी जाऊ झोपतो मी. काय झोपतो राजा तिथं गरमीत त्या खोलीत. त्याच खोलीत झोप ना मा, थंडी हवा येते तिथं. आजी माझ्या खोलीत चाल तू. आबाजी झोपू दे गरमीत, आपल्या खोलीत चाल. पाहिलं शाक्यावाण्याचा आधी नेऊन राहिला थंडीत झोपाली. आणि मला आबाजीला गरमी झोपू दे म्हणते. केवढं हुशार आहे ती आजीसारखं. मग तसंच असते आजी तर जीव असते मग नाताचा सारा. म्हणते चाल झोपायला, चला आजी आपल्याला झोपू दे बेटा चला. जा ना बंटी झोपून जाय आता. हा झोपतो आजी. चला बा मग माझी बहीण भाऊ
असं आहे, गरमीच्या आहे ना, झोपही येत नाही. आता कूलर पाहिजे 6 दिवसाचा, नाही काय? तुम्हाला जर आवडत असेल शांताबाईची व्हिडिओ तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत जा आपले रोज व्हिडिओ.